गोपीचंद पडळकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 288 वा मतदारसंघ, पहिला मतदारसंघात पण भाजप आणि 288 वर पण भाजप, ही किमया कशी झाली? बघा, या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेली कामं आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून केंद्र सरकारनं केलेली कामं, गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला काही ना काही लाभ केंद्राच्या किंवा राज्याच्या माध्यमातून मिळालेला आहे। आता मी विधान परिषदेचा सदस्य होतो, समजा मी सुद्धा लाभार्थी आहे केंद्र सरकारचा, कारण मी कोविडचे 2 डोस घेतलेले आहेत। मी काही पैसे दिले नाहीत कुणाला। गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस सुद्धा केंद्राचा किंवा राज्याच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभार्थी आहे। आणि त्याचा परिणाम असा झाला की गावगाड्यातली सगळी माणसं सर्व शक्तीनिशी महायुतीच्या बाजूने ठामपणे उभं राहिली। त्यामुळे 1 नंबर क्रमांकमध्ये सुद्धा भाजप, 288 मध्ये सुद्धा भाजप। आज माझा विधानसभा क्रमांक 288 लास्टचा आहे, पण मी विश्वासाने सांगतो की हा विकासाच्या बाबतीमध्ये नंबर 1 ला येत्या 5 वर्षात येणार आहे। क्या बात आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधक या ठिकाणी दिसत नाहीये आणि बऱ्याच विरोधकांनी आता शपथविधी घेणार नाही असं सुद्धा म्हटलंय। शपथ ग्रहण विरोधक हे पूर्णपणे भांबावलेली माणसं आहेत, बावचाळलेली लोक आहेत, त्यांच्याकडे दिशा नाही। एखाद्या सैन्याचा सेनापती हरल्यानंतर सैन्य कसं एकदम असं विखुरलं जातं, किंवा समजा कोंबडी आहे, कोंबडीची 5-25 पिल्लं आहेत, जर घारीनं कोंबडी उचलून नेल्यानंतर पिल्लं कशी इकडे अस्ताव्यस्त होतात, तशी परिस्थिती या तिन्ही पक्षांची झालेली आहे। त्यांचे जे सरदार आहेत ते सरदार पूर्णपणे बावचळलेले आहेत। त्यामुळे नेमकं करायचं काय? अरे आज शपथविधी आहे, आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातल्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय, त्या जनतेचा हा अपमान आहे। तुम्ही आजची शपथविधी नाकारताय। अरे आंदोलन करायला तुमच्याकडे अजून 5 वर्ष आहेत ना, तुमच्यात हिंमत आहे, तुमच्यात प्रामाणिकपणा आहे लोकांच्यासाठी, तर 16 तारखेला अधिवेशन सुरू होतंय, करा ना तिथून आंदोलन। पहिल्या दिवसानंतर काहीतरी दबाव टॅक्टिक्स विरोधकांच्या, कशाचा दबाव येडे ते, हे दबावाला आम्ही घाबरणारी लोक नाही आहे। हा, तुमचा जर चांगला विषय असेल, जनतेच्या हिताचा विषय असेल, निश्चित आम्ही तुमचा आदर करू। सध्या तर बॅलेटवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। शरद पवार म्हणतात सोमवारी बैठक घेऊन मोर्चा काढू, राहुल गांधी मार्केटवाडीतून लॉंग मार्च काढणारे, हे अडचणीचं ठरेल भविष्यामध्ये असं वाटतं? काय अडचणीत नाही आहे, मार्करवाडीचा पॅटर्नच आता त्यांना वाचवू शकतो, त्यांच्याकडे आता दुसरा कुठला पर्याय नाही। मार्करवाडीतला काय विषय आहे की आम्ही आता मतदान घेणार, आम्ही मतदान केंद्र स्थापन करणार आणि आमच्याच पार्टीच्या लोकांना मतदान करायला लावणार, अशी त्यांची भूमिका आहे। आता शरद पवारांना ही एक नामी संधी आहे। मार्करवाडी पॅटर्न हा शरद पवारांच्यासाठी नामी संधी आहे, कारण पवार गेले 30 वर्षांपासून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत। आता पंतप्रधान होणं शक्य आहे का? 2029 पर्यंत मोदी साहेब आहेत, परत मोदी साहेबांचं सरकार येणार आहे। आता राहुल गांधी आणि शरद पवारांना ही मार्करवाडी पॅटर्नची नामी संधी आहे, त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि अखंड देशभर त्यांच्या कार्यकर्त्यांचं मतदान घेतलं पाहिजे। आता त्यांच्या कार्यकर्त्यांचं मतदान घेतलं तेच निवडून येणार, आणि मग पहिले 6 महिने शरद पवारांना पंतप्रधान पदाची प्रति सरकार स्थापन करून शपथ दिली पाहिजे, म्हणजे त्यांची पंतप्रधानाची शपथ पूर्ण होईल आणि पुढचे 4.5 वर्ष राहुल गांधीला शपथ दिली पाहिजे। आणि हे जे सगळे मागं पळतायत, आज जे सभागृह सोडून आलेले आहेत, ह्या महाविकास आघाडीचं मतदान त्यांच्या प्रत्येक गावागावात घेतलं पाहिजे। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांना मतदान करतील, बॅलेटवरती त्यांना निवडून देतील। बाळासाहेब थोरात पडले ते निवडून येतील, ते परत मुख्यमंत्री होतील, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होतील, तिकडं नानासाहेब पटोले मुख्यमंत्री होतील। हे जितेंद्र आव्हाडासारखे आज बोर्ड घेऊन फिरतायत ना, आय लव्ह मार्केटवाडी, त्यांना एखादं मंत्रीपद मिळू शकतं, हे कधी प्रति सरकार स्थापन केलं तर। म्हणून मार्केटवाडीच्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ह्यांना एक चांगली संधी दिलेली आहे। पवार तिथं उद्या जाणार आहेत, तर त्यांनी असा प्रयोग अखंड देशभर केला पाहिजे आणि प्रति सरकार स्थापन केलं पाहिजे त्यांच्याच कार्यकर्त्यांचं मतदान घेऊन। त्याशिवाय ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, राहुल गांधी त्याशिवाय पंतप्रधान होऊ शकत नाहीत, आणि ह्याच्याशिवाय आता त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय असं मला वाटत नाही। धोक्यात आली आहे ईव्हीएम मुळे असं वारंवार विरोधक म्हणतात, त्यांना उत्तर कसं? 6 महिन्यापूर्वी शरद पवारांची लेख 1-1.5 लाखानं निवडून आली, तेव्हा लोकशाही चांगली होती, लोकशाही अडचणीत नव्हती। पण आता त्यांचा पुतण्या विधानसभेत निवडून आला का लोकशाही धोक्यात आली। जेव्हा जेव्हा तुम्ही जिंकून येता तेव्हा लोकशाही चांगली असते, जेव्हा जेव्हा कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने येतो तेव्हा कोर्ट चांगला असतं, लोकशाही मजबूत असते, संविधानाला धरून सगळं चाललेलं असतं। तुमच्या विरोधात एखादा निकाल गेला, तुमच्या विरोधात एखादी निवडणूक गेली का मग सगळं धोक्यात येतं। बरं, तुम्ही पुतण्याचा विषय काढला शरद पवारांचा, म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय की अजितदादा पवार यांना इन्कम टॅक्समधून दिलासा मिळाला, संजय राऊत म्हणतायत की भाजपमध्ये जा आणि सगळ्या केसेस मिटून घ्या, हेच केवळ आता शिल्लक राहिलेलं आहे, आणि राज ठाकरे जे आहेत ते आता फडणवीस यांच्या हातातले खेळणे बनलेले आहेत। बघा, संजय राऊत काय बोलतात आणि किती बोलतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आणि संजय राऊताच्या बोलण्यामुळं काय होतंय, अख्खी शिवसेना संपून टाकली संजय राऊतांनी। अजून त्यांचं बोलणं थांबत नाही,
त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रातली जनता सिरियस घेत नाही. आतापर्यंत त्यांच्या आयुष्यातली जेवढी स्टेटमेंट आहेत तेवढी आग लावण्याशिवाय कुठलंही स्टेटमेंट नाही. नारद मुनी जसा कडीचा असतो तशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. महाराष्ट्राच्या हिताचं एखादं स्टेटमेंट किंवा एखादा अग्रलेख त्यांनी सामनामध्ये लिहिलाय हे तुम्ही मला दाखवा की हे अशा अशा पद्धतीनं सरकारनं केलं. 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं तेव्हा तरी की बाबांनो सरकारनं असा जर निर्णय घेतला तर गरिबाच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. अशा पद्धतीनं एखादी भूमिका सरकारनं घेतली तर गावगाड्यातल्या 12 बलुतेदार 18 पगड जाती त्या लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचं सामाजिक शैक्षणिक परिवर्तन होऊ शकतं. युवा मित्रांच्या मध्ये आर्थिक परिवर्तन होऊ शकतं. असं काय आहे का तुमच्याकडं? रोज उठायचं आणि कुणाला तरी बोलायचं, त्या बोलण्याला काडीची किंमत राहिलेली नाही. लोकांनी आता तुमचे आमदार किती निवडून दिले तुम्ही बघा. उद्या तुम्ही खासदार म्हणून सुद्धा जाऊ शकत नाही लोकसभेमध्ये. मागा आमच्या मतावरती जे निवडून आम्ही दिले होते 2019ला अलायन्समध्ये, भाजप आणि शिवसेनेच्या अलायन्समध्ये जी लोक निवडून दिली होती त्या लोकांच्या जीवावरती तुम्ही राज्यसभेत गेलाय. आता तुम्हाला ते पण जाणं शक्य नाही, पवारांना जाणं शक्य नाही. प्रश्न तुम्ही विधान परिषदेवर होता, वरच्या सभागृहात होतात, आता खालच्या सभागृहात आलात. कुठलं सभागृह जास्त चांगलं वाटतं तुम्हाला? हे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी 2006 सालापासून आलो. 6 डिसेंबर 2006 पासून मी राजकारणामध्ये आलो. मला भारतीय जनता पार्टीनं देवाभाऊनी वरच्या सभागृहामध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या सभागृहामध्ये मी 4 वर्ष सातत्यानं गोरगरीब लोकांची बाजू लावून धरली. सगळे प्रश्न लावून धरले. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. मला वरच्या सभागृहामध्ये सुद्धा खूप काम करण्याची संधी मिळाली. ते मी कधी विसरू शकत नाही. परंतु सारखं टोमणं मला, तुम्ही मागच्या दारानं आलाय, तुम्ही मागच्या दारानं आलाय. आता म्हणलं पुढच्या दारानं जाऊ. आणि म्हणून आज जत तालुक्यातल्या जनतेने मला पुढच्या दारानं सन्मानानं आज विधान भवनामध्ये पाठवलेलं आहे. हे जे चोंबडे माझ्या विरोधात बोलत होते, मी काय बोललो का तिकडून तू निवडून ये, तुला पार्टीनं अशासाठी ठेवला आहे तशासाठी, आता मी निवडून आलोय. त्यामुळे मला खूप आनंद आहे. आणि खालच्या सभागृहामध्ये जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी असल्यामुळं आज व्यापक भूमिका मला या सभागृहामध्ये मांडता येईल. त्यामुळं निश्चितपणे वरच्या सभागृहाचाही मला आदर आहे आणि आता खालच्या सभागृहामध्ये मी सन्मानानं आलेलो असल्यामुळं आज माझा पहिलाच दिवस आहे. अजून पुढं कसं काम होतंय बघू. बरं, पहिल्या दिवसाचा अनुभव कसा येतोय आता? आता पहिल्या दिवशी कसं आहे, आपण शाळेत होतो तेव्हा आपल्या वर्गात 50 विद्यार्थी असायचे. वरच्या वर्गामध्ये, वरच्या विधान परिषदेमध्ये 78 विद्यार्थी आहेत. त्यातले जवळपास 20-25 रिक्तच होते. आता खालच्या सभागृहामध्ये 288 विद्यार्थी आहेत. सगळ्यांचे चेहरे बघत होते सभागृहात बसले हे कोण आहेत, कुठले आहेत, काय आहेत. सगळे आपल्या वर्गातली 50 पोरं सुद्धा आपल्या लक्षात राहायचे नाहीत. इथं तर 288 विद्यार्थी आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ओळखी करून घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा अनुभव घेणं आणि त्या अनुभवातून काम करणं हे आता आमची प्राथमिकता आहे. तुम्ही आलाय तर मंत्री बनून पण येण्याची काही आवड, काही अशी इच्छा, किंवा जर इच्छा पक्षाने पूर्ण केली तर ते स्वीकारण्याची इच्छा, असं काही आहे? हे बघा, राजकारणामध्ये देवाभाऊ सत्तेमध्ये येणं हेच आमच्यासाठी 5 वर्ष खूप महत्त्वाची बाब होती. आणि अत्यंत सन्मानानं महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊला मुख्यमंत्री पदावरती बसवलेला आहे. आणि परवाचा आझाद मैदानावरचा दिवस हा आमच्यासाठी खूप ऐतिहासिक दिवस आहे, क्रांतिकारी दिवस आहे. आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आमचे झालेले आहेत, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे आता पुढचं मंत्रिमंडळ होईल ते त्यांच्या अधिकार आहेत, ते कुणाला करतील, काय करतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवच्या, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.